अनाथ मुलांना सोबत घेऊन माई पुण्यात वणवण हिंडत होती. अनाथांच्या निवाऱ्याची कायमस्वरूपी सोय व्हावी हे स्वप्न उराशी बाळगून ती सातत्यानं धडपडत होती. माईनं पुण्यात पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा अनाथपण भोगत असलेला दीपक हा मुलगा गवसला. माईनं दीपकदादाचं संगोपन केलं. पुढे दीपकदादाच पहिला अनाथ वारसपुत्र ठरला. दादालाही माईची कळकळ आणि कष्ट कळत होते. त्यामुळेच वारसा हक्कानं मिळालेली जमीन दादानं माईला अनाथांच्या निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून दान दिली. माईचं स्वप्न आकार घेऊ लागलं. माईच्या सेवाव्रताला दादाचं हे अतुलनीय योगदान कारणीभूत ठरलं. दी सनशेड पोलोब्रो या कंपनीनं त्या जागेवर एक घरकुल बांधून दिलं आणि अनाथांना त्यांचं हक्काचं घर लाभलं. हे घरकुल म्हणजेच ममता बाल सदन. ममता बाल सदन असं नामकरण करताना दीपकदादांची भूमिका आणि म्हणणं असं होतं की आईनं ममताताईचा त्याग करून तिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थानाकडे ठेवलं. त्यामुळेच आम्हा अनाथांना आई मिळू शकली. म्हणून कुंभारवळण सासवड येथील संस्थेला ममताताईचं नाव देऊनच हे बालसदन सुरू करण्यात आलं. 8 ऑक्टोबर 1995 रोजी सकाळी 10 वाजता ममता बालसदनाचं उद्घाटन होतं. या उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका माईनं मला आठवणीनं पाठविली. माईच्या या आनंदपर्वात सहभागी होण्याचं ठरवलं आणि 7 ऑक्टोबरला रात्री जळगाव पुणे एसटी बसनं पुण्याकडे जाण्यासाठी निघालो. पहाटे 5 वाजता पुणे स्टेशनला पोहोचलो. मिळेल त्या वाहनाने सकाळी 9 वाजता कुंभारवळण पारगाव रस्ता सासवड मार्गे कार्यक्रमस्थळी पोहोचलो. दीपकदादा, ममताताई आणि अरुण भाऊ यांच्या भेटी झाल्या. नाशिकच्या श्रीमती अहिरेताई आणि प्रवरानगरचे भास्कर लगड यांचाही परिचय झाला. उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू होती. माई कामानिमित्त सासवडला गेली असल्याचं कळलं. 10 वाजता माई आली. तिला भेटून नमस्कार केला. 11 वाजेच्या सुमारास राज्याचे तत्कालीन समाजकल्याण मंत्री श्री बबनराव घोलप आणि अन्य मान्यवर अतिथींचं आगमन झालं. मान्यवरांचे सत्कार आटोपले. माईनं प्रस्ताविक केलं. प्रस्ताविकातून तिनं ममता बाल सदन हे अनाथांसाठी पाहिलेल्या स्वप्नातील पहिलं पाऊल आहे. अजून बरीच वाटचाल करावयाची आहे. मजजवळ काही नसताना 2 हस्त नि 3रं मस्तक या जनता जनार्दनाच्या पायी ठेवून वाट काढत आहे असं संबोधित करून ती गाणं गाऊ लागली. अरे वाटेवर काटे पाय अनवानी परी काळजात माझ्या जनाईची गाणी. शेवटी माई म्हणाली, सारे झरे सुखाचे आहेत आटलेले, शिवता मला न आले आयुष्य फाटलेले. माझे आयुष्य मला शिवता आले नाही म्हणून इतरांच्या फाटलेल्या आयुष्याला टाके घालण्याचं काम मी केलं. माईच्या या शब्दांनी सर्व वातावरण भारून गेलं होतं. प्रस्ताविकानंतर बबनराव घोलप यांच्या हस्ते माईंना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना माई म्हणाली, मंत्री महोदय, हा सत्कार माझा नव्हे तर माझ्यासाठी धडपडणाऱ्या लेकरांचा आहे. आज असंच माझं एक लेकरू जळगाव खानदेशातून आलं आहे. ही माझी लेकरं माझ्या अनाथ मुलांना 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून धडपडत असतात. तेव्हा सत्कारच करायचा असेल तर मंत्री महोदय साहेब या धडपडणाऱ्या लेकरांचा करा असं म्हणून माईनं मला आवाज दिला. बाळ डीबी स्टेजवर ये. मी भांबावलो होतो. माई आता काय करते कळेना. काही सुचत नव्हतं. पुन्हा माईनं माझं नाव पुकारलं. आता मात्र मी गर्भगळीत झालो. बळ एकवटून उभा राहिलो आणि गर्दीतून वाट काढत स्टेजवर गेलो. माईनं तिच्या अंगावरची शाल घोलप साहेबांच्या हाती दिली आणि त्यांना सूचित केलं की साहेब, या माझ्या डीबीचा सत्कार तुमच्या हस्ते करा. श्री घोलप यांनी ती शाल माझ्या अंगावर पांघरली. श्रीफळ, बुके दिला. आता तर मी घाबरलोच होतो. स्टेजवर राज्याचे मंत्री, अन्य महत्त्वाचे अतिथी, समोर प्रचंड जनसमुदाय. माझे पाय लटपटू लागले. अंगाचा थरकाप उडाला. क्षणभर माईकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यातील तेज, चेहऱ्यावरील प्रसन्नता न्याहाळली अन माईपुढे नतमस्तक झालो. स्टेजवरील सर्व मान्यवरांना नमस्कार केला आणि खाली उतरून पुन्हा जनसमुदायात जाऊन बसलो. मनामध्ये विचाराचं काहूर सुरू होतं. माईनं आज असं का करावं? उद्घाटन सोहळा आटोपला. मंत्री अतिथी रवाना झाले आणि माईसह आम्ही सर्वजण जेवायला बसलो. माझ्या मनातील विचार काही थांबेनात. जेवण आटोपली. माईजवळ गेलो आणि विचारलं, माई, तू आज माझा सत्कार का करवून घेतलास ग? मला ते आवडलेलं नाही. माईनं उत्तर दिलं, वेडा आहेस. माझ्या सेवा कार्यात तुझंही योगदान तेवढंच मोलाचं आहे. तुझ्यासारखी धडपडणारी मुलं जेव्हा माझ्या अनाथांसाठी काम करतात तेव्हा कुठं सौ सिंधुताई सपकाळ या जगाला कळते. आज तुझ्यासारखी अनेक मुलं या माझ्या यज्ञात सहभागी आहेत. तू खानदेशाहून पुण्यात आला होतास. एक प्रातिनिधिक सत्कार म्हणून तुझा उल्लेख केला एवढंच. या उत्तरानं माझं समाधान झालेलं नव्हतं, कारण अनाथांच्या सेवेतील माईचा त्याग, समर्पण आणि कळकळ हीच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ होती. म्हणून माईला विनवलं की, माई, आमचा सत्कार करण्यापेक्षा तुझ्या सेवेतूनच आनंद मिळू दे. तुझ्या सेवाव्रतापेक्षा आम्ही कोणीही मोठे नाहीत. बस समजून घे आम्हाला. दिवसभर हा आनंद सोहळा अनुभवत होतो. ममता बाल सदनच्या रूपानं अनाथांना आज हक्काचं घर मिळालं होतं. माईच्या ममत्वाच्या सावलीत ते आता विसावणार होते. अनाथांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद मी टिपत होतो. माई पुण्यात आल्यावर ममता बाल सदन या नावानं स्वतःची जागा व निवासस्थानाची सोय असलेली संस्थेची पहिली वास्तू उभी राहिली होती. मात्र माईचा अविरत ध्यास आणि प्रवास संपलेला नव्हता. तिला अजून पुढचा पल्ला गाठायचा होता. पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून आणि डॉक्टर हिमांशू वझे व दुबळे काकू यांच्या सहकार्यातून पुण्यात हडपसरजवळ मांजरी बुद्रुक तालुका हवेली इथं माईनं एक मोकळी जागा घेतली होती. सन 2009 मध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी ती अमेरिकेला गेली. साहित्य संमेलनात माईचं आत्मकथन झालं. या आत्मकथनातून माईनं उपस्थितांची मनं जिंकली. आपल्या ओघवत्या वाणीनं त्यांना मंत्रमुग्ध केलं. साहित्य संमेलन जिंकलं. श्रोत्यांनी जयघोष केला, जय महाराष्ट्र. माईनं त्याला उत्तर दिलं, नऊवारी लई बेस्ट. अमेरिकेचा पहिला विमान प्रवास आणि माईचं ते गाजलेलं भाषण माई आपल्या आत्मकथनातून नेहमी सांगत असते. परदेशातील या पहिल्याच भाषणातून माईला चांगलं आर्थिक सहाय्य मिळालं. त्यातून उभी राहिली पुण्यातील दुसरी संस्था, सन्मती बाल निकेतन. मात्र त्यापूर्वीच चिखलदरा हिल स्टेशन येथे माईची सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ही संस्था सुरू होती. माळेगाव ठेका येथील अभिमान बालभवन अन पुण्यातीलच सप्तसिंधू महिला आधार आणि बालसंगोपन शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे चिखलदरा येथील वनवासी गोपाळकृष्ण शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ या संस्थांची ही माई संस्थापक अध्यक्ष आहे. शासनाचं कुठलंही अनुदान मिळत नसताना पुणे जिल्ह्यात 2 आणि विदर्भात 3 अशा 5 संस्था उभं करणं ही अर्थातच सोपी गोष्ट नाही. पण माईची जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आशावाद याचंच हे फलित आहे, यात शंका नाही.